दंडवत प्रणाम. आपण श्रीमद भगवद्गीतेतील श्लोकांचा अर्थ जाणून घेत आहोत. युद्धभूमीवरती कौरव आणि पांडव उपस्थित आहेत, परंतु त्या ठिकाणी राजा धृतराष्ट्र पोहोचू शकत नाही, कारण डोळ्याने अंध आहेत. धृतराष्ट्रांनी विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर देताना संजय म्हणतात, दृष्ट्वा तु पांडवानीकं व्यूढं दुर्योधनस्तदा आचार्यमुपसंगम्य राजा वचनमब्रवीत् पश्येतां पांडुपुत्राणाम् आचार्यं महतीं च मुं व्यूढां द्रुपदपुत्रेण तव शिष्येन धीमता. त्या ठिकाणी दुर्योधन पांडवांचं सर्व सैन्य पाहून येतो, त्यांची व्यूहरचना बघून येतो आणि गुरु द्रोणाचार्यांजवळ येऊन त्यांना सांगू लागतो की आचार्य द्रोण, तुमचे सत्शिष्य द्रुपदपुत्र यांनी कशा पद्धतीची व्यूहरचना केलेली आहे. धनुर्धारी अर्जुन, गदाधारी भीम, युधिष्ठिर, नकुल आणि सहदेव सोबत इतर राजे महाराजे रथी महारथी आपापल्या शस्त्रांनिशी त्या ठिकाणी उपस्थित आहेत. सोबत द्रौपदीचे 5 पुत्र देखील आलेले आहेत. अशा पद्धतीने पांडवांचं सैन्य कुठे कुठे कसं उभं आहे हे त्या ठिकाणचा सर्व प्रसंग संजय हे धृतराष्ट्रांना सांगतात. यातून बघायचं काय, तर जेव्हा आपल्या दैनंदिन जीवनामध्ये समस्या आहेत, त्या अडचणी येतात, तर त्या अडचणींना सामना करण्यासाठी आपण त्या अडचणीचा समस्यांचा संपूर्ण अभ्यास करावा आणि त्याच्यानंतरच त्याच्याशी सामना करणं आपल्याला सोपं होतं. जय श्रीकृष्ण. दंडवत प्रणाम.